जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशाधिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. याचे 62 शब्द सुखे म्हणून येती वेद चिंतन 122. भगवंत सांगत आहेत, गुरुमाऊली म्हणायला लागलेत की लोकांना अविद्या कळतच नाही. जी अविद्या आहे ना ती काय होत नाही, कळतच नाही. तर मग अविद्या निवृत्ती कशी कळेल? अविद्याच ताई रामकृष्ण हरी. तर 122 काल झाला, आज 123 घ्यायचे. हो का? रामकृष्ण. बरोबर. एक चिंतन क्रमांक 123. तत्वम असी. हे काय आहे? महावाक्य. तत्वम असी हे काय आहे? महावाक्य. सामवेदाचं हे महावाक्य आहे आणि या महावाक्यामध्ये जीव ईश्वराचा अभेद कळण्याकरिता लक्षणा करावी लागते. आता जीवाचे आणि ईश्वराचा काय करायचंय? अभेद कळून घ्यायचाय. भेदामध्ये एकता नाहीये, अभेदामध्ये काय आहे? तर एकता आहे. भेद काय करायचाय? टाकून द्यायचा. अभेदाचं ग्रहण करायचे म्हणून तर लक्षणा करावी लागते. भाग त्याग लक्षणा. ह्या लक्षणानेच काय होत असते आपल्याला? ह्या दोघांमधला जो भेद आहे ते निवृत्त होऊन जो अभेद आहे ते आपल्याला ग्रहण करता येते. अर्थात लक्षार्थाचं ग्रहण आणि वाच्य अर्थाचा त्याग करावा लागत असतो. तरच काय होणार आहे? जीव आणि शिवाचं ऐक्य होणारे, नाही तर तोपर्यंत ऐक्य होणार नाही. म्हणून तर ज्ञानाशिवाय काही नाही म्हणले कळत नाही. ऐक नाही, जर मोक्ष पाहिजे असेल तर ब्रह्म ज्ञानच काय करावं लागतंय? प्राप्त करून घ्यावं लागत असते. म्हणून महाराज सांगत आहेत की तत्वमसी या महावाक्यात जीव ईश्वराचा अभेद करण्याकरिता लक्षणा करावी लागते व करावी लागत नाही असे 2 प्रकार आहेत. आता ते कसे? तर बघा, महाराज सांगतात ज्याची मते लक्षणा करावी लागते त्याच्यातही जहद लक्षणा व जहद लक्षणा या 2च लक्षणा जुळतात. अजहद लक्षणा कोणाचेही मतात जुळत नाही. आता बघा इथं असं सांगितलंय, ठीक आहे, महावाक्य आहे, तत्वमसी महावाक्य आहे आणि त्याच्यामध्ये तर जीवाची शिवाची एकता करायची आहे. मग एकता करण्याकरता लक्षणेची गरज आहे. मग लक्षणा जहद लक्षणा एक, नाही तर जहदी लक्षणा 2 लक्षणा जुळतात. अजहद लक्षणा जी आहे ती जुळत नाही. त्याचे स्पष्टीकरण दिले. कशी जुळत नाही तर बघा, केवळ साबास बुद्धी जीवाचा वाच्यार्थ व साबास माया ईश्वराचा वाच्यार्थ असे म्हणणारे सुरेश्वराचार्य. काय म्हणतात सुरेश्वराचार्य? केवळ साबास बुद्धी जी आहे, आभासासहित बुद्धी. साबास बुद्धी म्हणजे आभासासहित. आभासासहित बुद्धी जीवाचा काय आहे? वाच्यार्थ. आभासासहित बुद्धी काय आहे? जीवाचा वाच्यार्थ. आणि साबास म्हणजे आभासासहित माया ईश्वराचा वाच्यार्थ. हे वाच्यार्थ काय झाला? लक्षामध्ये आला. जीवाचा वाच्यार्थ आभासासहित बुद्धी आणि मायेचा वाच्या म्हणजे ईश्वराचा वाच्यार्थ तर आभासासहित माया. मग आता हा काय झाला? वाच्यार्थ झाला.
आता सुरेश्वराचार्य जे आहेत त्यांच्या मते महावाक्यात जहद लक्षणेने जीव ईश्वराचा आभेद संभवतो. हे सुरेश्वराचार्य काय म्हणायला लागलेत की जहद लक्षणं वापरली की जीव ईश्वराचा आभेद काय होत असतो, संभवत असतो. बुद्धी अधिष्ठान कुटस्थासह साबास बुद्धी जीवाचा वाच्यार्थ. यांना काय म्हणायला लागलेत, बुद्धी अधिष्ठान कुटस्थासह कुटस्थ चैतन्यासह साबास बुद्धी जी आहे जीवाचा वाच्यार्थ बर का, आणि माया अधिष्ठान ब्रह्मासह साबास माया ईश्वराचा वाच्यार्थ. मानणारे कोण आहेत, पंचदशीकार विद्यारण्य स्वामी. आभास न मानता बुद्धी अवचिन्न जीवाचा वाच्यार्थ, माया अवचिन्न ईश्वराचा वाच्यार्थ मानणारे भामतीकार आहेत. मग या दोघांच्या मते महावाक्यात जहद जहद लक्षणेने जीव ईश्वराचा आभेद संभवत असतो. आणि वेदांत परिभाषाकार धर्मराज ध्वरींद्र यांच्या मते महावाक्य जीव ईश्वराचा आभेद लक्षणे विना शक्तिवृत्तीनेच संभवतो. अशी जीव ईश्वराचे अभेदासंबंधी 3 मते आहेत. धर्मराज ध्वरेंद्र म्हणतात, स्थूल देहाला आत्मा मानणारे कोण आहेत, चार्वाक, ते पामर आहेत. जीवाला आत्मा मानणारे विषयी आहेत. कुटस्थाला आत्मा मानणारे मुमुक्षु, आणि मुमुक्षुच आमचे महावाक्य श्रवण करणारे श्रोते आहेत. मग शक्तिवृत्तीने तत्वमसी या महावाक्यात जीव ईश्वराचा आभेद आमचे मतामध्ये जुळतो, नुसता शक्तिवृत्तीने. आणि जहद लक्षणा किंवा जहदी लक्षणा करणारे त्यांचे श्रोते मुमुक्षु नाहीत, म्हणजे विषयी पामर होते, त्यांचे श्रोत आहेत. कारण मुमुक्षूंचा आत्मा अनात्मा असतो काय, नाही, मुमुक्षूचा आत्मा आत्माच असतो. मग महाराज श्रवण कशाला करायचे सांगा बरं, तुम्हाला जर कळाला आत्मा आहे का नाही, अनात्मा नसून आत्माच आहे, तर मग आता श्रवण कशाला करायचं. अहो म्हणले आत्मा ब्रह्म आहे हे कळण्याकरिता. विषयी पामर माणसे अनात्म्याला आत्मा समजतात ना, मग त्यात आत्मा असतोच, पण तो जहदा लक्षणेने प्रथम वेगळा काढावा लागतो, आणि मग आत्मा ब्रह्म आहे असा जीव ईश्वराचा अभेद लक्षणेने संभवतो. आणि ते सांगावं लागतं की नाही बाबा, काय जहद लक्षणाचा वापरा, म्हणजे भागत्याग लक्षणा वापरा, काही भागाचा त्याग करा, काही भागाचं ग्रहण करा, विरोध यायला तिथं त्याग करा, अविरोध भागाचं ग्रहण करा. मग तुम्ही काय करावं लागेल, जीवाची व्याख्या लक्षात घ्यावं लागेल, ईश्वराची व्याख्या लक्षात घ्यावं लागेल. जीवाची काय व्याख्या आहे, ईश्वराची काय व्याख्या आहे. तर आता जे कुटस्थ चैतन्य, अविद्या, आणि अविद्येमध्ये त्या कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब मिळून काय झालेलं आहे, जीव चैतन्य, आणि ब्रह्म चैतन्य, मायेमध्ये ब्रह्म चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, हे 3 मिळून काय झालं, ईश्वर झालेला आहे. मग आता इथं काय करायचं, वाच्यार्थ काय आहे ते कळून घ्यायचं. तर जीवाचा वाच्यार्थ आहे ही माया, आपल्या जीवाचा वाच्यार्थ आहे अविद्या, आणि ईश्वराचा वाच्यार्थ आहे माया. मग अविद्या आणि माया ह्या ज्या उपाध्या आहेत त्यांचा त्याग करा. आणि आता उर्वरित काय राहतंय, जीवाकडे राहिलं कुटस्थ चैतन्य, ईश्वराकडे राहिलं ब्रह्म चैतन्य. मग ब्रह्म चैतन्य आणि ईश्वर ह्याच्यामध्ये काय नाही, ह्या चैतन्यामध्ये काय नाही, तर भेद नाही, दोघांचा काय होत असतो, अभेद होत असतो. मग अशा रीतीने जिथं विरोध यायला त्याचा त्याग, मायेमध्ये आणि अविद्येमध्ये विरोध यायला, एकाची छोटी उपाधी एकाची मोठी उपाधी, इथं विरोध येऊ लागला म्हणून ह्या दोघांचा काय केला, त्याग. आता अविरोध चैतन्याच्या ठिकाणी विरोध येऊ लागला का, तर नाही, दोघांचं चैतन्य कसं आहे, एकच आहे. घटातलं हे आकाशच आहे आणि मठातलं हे आकाशच आहे, फक्त उपाध्या लहान मोठ्या, घट आणि मठ, घट पडला मठ फुटला, जे आकाश आहे ते काय झालं, महाआकाश रूप झालं. तसाच इकडे सुद्धा जीव ईश्वर जीवाची आणि ईश्वराची एकता जेव्हा करायची तेव्हा सुद्धा आपल्याला ह्या उपाधी जे आहे लहान मोठी त्याचा त्याग करून उर्वरित जे भाग आहे म्हणजे चैतन्य जे आहे त्याचं काय करायचं आहे, तर ग्रहण करायचं आहे. आणि हे कशाने होत असते, तर ह्या भाग त्याग लक्षणेने होत असते. अशा रीतीनं महावाक्यात काहींनी जीव ईश्वराचा अभेद लक्षणेने मानला आहे, काहींनी लक्षणे वाचून केवळ शक्तिवृत्तीनेच अभेद मांडलाय. सुरेश्वराचार्यांच्या मताचा खुलासा कळला नाही, त्याचं उत्तर दिलंय. त्यांच्या मते थोडी सूक्ष्म आहे. कोणाचं, सुरेश्वराचार्यांचं. ह्यांचं मत काय आहे, जरासं सूक्ष्म. कसं सांगितलेलं आहे त्यांच्या मते, अहम पदाचं वाच्य केवळ चिदाभासासह बुद्धी.
आणि त्यात कुठंच येत नाही. आणि ईश्वर पदाची वाच्य केवळ साभास माया, त्यात ब्रह्म येत नाही. म्हणून त्यांच्या मते महावाक्याचे जीव ईश्वराचा अभेद मानण्यात जहद लक्षणा न मानता केवळ जहद लक्षणेनेच मानला आहे. हे मत कळणे थोडे कठीण आहे बरं का. म्हणून जे कळालं त्याचं चिंतन करायचं, जे कळत नाही शेवटी दोघांचंही शेवटी काय, या तिघांच्याही मतामध्ये एकताच सांगितली जीव आणि ईश्वराची. आणि मग जे लक्षण कळाले त्याचंच चिंतन करायचं आणि त्याचाच त्यानुसार अनुकरण करण्याचा प्रयत्न. आता हे नाही ना लक्षात येत तर जाऊ द्या, जे आलंय ना त्याचा अभ्यास केला पाहिजे. यांच्या मताचं प्रमाण पण दिलंय. कसं दिलंय, तो तियेची शिवला नाही, वांज गर्भीण झाली नाही. तो तियेसी शिवला नाही, वांज गर्भीण झाली नाही. तत्वमसी हे महावाक्य उपासकाला योग्याला कळत नाही, कर्मठ मानित नाही. संसारिक तर त्या जातीचे नाहीतच. कोणत्या? ज्ञानाच्या. महावाक्य कुणाला कळलं? उपासकाला नाही, योग्याला नाही, कर्मठाला पण नाही, संसारीला तर नाहीच नाही. मग उपासक म्हणजे भेदवादी म्हणतात. तत् कसे तोम असेल, मग हे उपासक असं कसं होईन हो? देवाचा त्या जीवाचा कस काय अभेद होईल? दोघं एक कसे असतात? कारण तत् हे उपास्य आहे, तोने त्याची उपासना करावी. म्हणजे तत् म्हणजे ईश्वर उपास्य देवता आहे आणि जीवाने त्याची उपासना केली पाहिजे, असं उपासकांचं मत असतं. तत्चा तोम किंवा तोमचा तत् असेल, पण तत्तोम असा कसा होईन बरं, असं हा काय करतात, विचार करत असतात. मग जसं जिभेनं केली खावी का, जिभेनं जीभच खावी, जिभेनं केळी खायची का जिभेनं जीभ खायची? तर जिभेनं केळी खावी ना हो. तसं महाराज म्हणतात तोमने तत्ची सेवा केली पाहिजे. असं भेदवादी बोलायला लागलेत की बाबा इथं काय सांगितलं, उपासक जो आहे ऐकण्यात तोम, त्याने उपास्य देवतेचीच काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. जसं जिभेनं केळीच खावी, जिभेनं जीभच खावी का, नाही तर केळी खावी. तसं उपास्य जो तोम आहे त्यानं काय करावं, तर ती सेवाच करावी, असं यांचं मत. त्यांना उत्तर वेदांताने दिले. काय उत्तर दिलंय बघा, लक्ष देऊन ऐका. ते म्हणतात, अरे बापाची सेवा मुलाने करावी का, त्याची इस्टेट खावी, काय करावं तर इस्टेटच खावी का? तो मुलगा शहाणा समजावा का? मग तो म्हणतो मी काय सेवक आहे, काय तुमची सेवा करायला, मी तुमची इस्टेट खाईन, सेवा कशाला करायची, तुमचा मी मुलगा आहे, मी इस्टेट खाणार? तसं वेदांती म्हणतात, आम्ही त्याची इस्टेट मातीत घालू, आम्ही काय त्यांचे सेवक आहोत का? अर्थात तो म्हणजे मुलगा आणि तत् म्हणजे बाप. बाप मुलाचा अभेद असतोच, ऐका नाही. एरवी ही त्याची इस्टेट दुसरीकडे जातच नाही, कुठं ती मुलाच्याच वाट्याला येते. काही भांड कांड काही कर, इस्टेट कुठं जाणार आहे, मुलाच्या वाट्यालाच. तसंच महाराज म्हणतात तत् म्हणजे बाप, आणि बाप मुलाचा अभेद असतोच का, भेद असतो, अभेदच असतो. मग वेदांत्याला ब्रह्म कळले का ईश्वराची सेवा करणाऱ्याला ब्रह्म कळालं? तर वेदांतांनाच ब्रह्म कळालं. ईश्वराची सेवा तो उपासक, मी कोण, तो कोण आहे उपास्य देवता, मी त्याचा उपासक, मग असं कायमस्वरूपी राहणार आहे. आणि वेदांती म्हणतो नाही, म्हणते ते कोण आहे, माझा बाप आहे आणि मी त्याचा कोणी मुलगा आहे. मग आता त्याची इस्टेट माझीच झाली का नाही, मग आमच्या दोघांचा नेहमी अभेदच राहणार का नाही? आमच्यामध्ये भेद कधी होणार आहे? कधीच नाही. कारण का बाप लेकामध्ये भेद कुठला आला, जे बापाचं ते मुलाचं. म्हणून महाराज वारकरी संप्रदायात ईश्वराची सेवा करतात. अरे समोपचारपणाने ईश्वरा सेवा केली जाते. याचा अर्थ असा सांगितला, जसं मुलगा बापकडून अमुख्य वृत्तीने बापाची सेवा करतो का, करत नाही? करतोच ना, तो बाप आहे माझा आणि सेवा करणं हा आमचा धर्म आहे. मग तो सेवा करतो का नाही? करतो. तसं म्हणले तर तुमचा अभेद निश्चय करून कल्पित भेदाने ईश्वराची सेवा करणं काय बिघडलं? जसं बापाची सेवा मुलगा करतच असतो, तसं तू काय कर, तुमचा जरी अभेद असला तरी कल्पित भेदाने ईश्वराची सेवा करत जाणार, असे वारकरी संप्रदायांचं मत आहे. पण हे सहसा कुणाला कळत नाही, पटत नाही. कळण्याकरता सूक्ष्मता, कळण्याकरता काय पाहिजे, तर निरंतर श्रवणाची आवश्यकता आहे, तेव्हा कळतं. एकदम कळत नसतं. कळण्याकरता काय गरज आहे? श्रवणाची. आता वारकऱ्याला कळले का नाही? महाराज म्हणतात वारकऱ्याला कळले नाही, व हे वारकऱ्याला कळले म्हणजे
वारकरी झाले त्याला कळत नाही. ज्ञानेश्वर महाराज वारकरी असलेले आहेत, इतर वारकरी झालेले आहेत. आता मूळचे ज्ञानेश्वर महाराज वारकरीच होते आणि बाकीचे झालेत. होण्यामध्ये झाल्यामध्ये लय फरक आहे. ते मूळचे आहेत आणि हे टेम्परवारी झालेत. जर निश्चय झाला तर कायमस्वरूपी राहिले, नाही निश्चय झाला तर उडाले तिथून. झालेल्या वारकऱ्यांना कदाचित कळेल, कदाचित कळणारही नाही. कारण वारकऱ्याला कळलंच काही सांगता येत नाही. जसं बापाची इष्ट पोराला कळेलच, पण त्याच्या बायकोला कदाचित कळेल, कदाचित कळणार नाही. तसं आत्ताचे वारकरी झाले आहेत. म्हणजे होते काय नाही, जशी नवऱ्याची बायको नवऱ्याचे गोत्रात लग्नानंतर आली का होती. अहो ती आली ना, करून आणली, अगोदरची कुठली आली, तर तिला आणावं लागलं ना. तसं बापाचा मुलगा बाप जहागीरदार म्हणून जन्मतः जहागीरदार होता व त्याचे मागे लग्नानंतर येणारी बायको बाद समान अधिकरणाने जहागीरदारी झाली का नाही. मुळात तिचा बाप कोण होता, जहागीरदार, मग हा जहागीरदार आपोआपच झाला. पण आता ही बायको आणली करून, मग तिला काही अट्टाहास करावा लागला का नाही, ती पण झालीच की. तसं महाराज म्हणतात. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत, वारकरी होते, तुम्ही वारकरी झाले, तुम्हाला वारकरी करण्याकरिता माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईल गुढी, अर्थात तुम्हाला पंढरपुराला गुढी नेण्याची ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. त्यांना कोणी सांगितलं नाही, ते वारकरी आहेतच. तुम्हाला वारकरी व्हा असं सांगितलंय. नाही त्यांना कोणी सांगितलंय का नाही, का नाही सांगितलं, ते स्वभावात आहेत. त्यांचा निश्चय झाला. कारण बाप जो आहे तो इस्टेटीचा कोण आहे, वारसदार. मुलगा कोण आहे बापाच्या इस्टेटीचा, वारसदारच आहे. का नाही. त्याला करू प्रयत्न अर्थ न करू बापाची इस्टेट मुलाच्या खात्यामध्ये जाणारच. तसं महाराज इथं सांगतात, आम्ही कोण आहोत, आहोतच मूळचे वारकरी. अट्टहास करण्याची गरजच नाही. पण आम्ही तुम्हाला म्हणतो, आता काय करा तुम्ही, अट्टहास करून वारकरी व्हा. म्हणून तो माझे होय होय वारकरी पाहे रे पंढरी, तुला वारकरी हो म्हणावं लागते. आम्ही आहोतच मूळचे. आणि जे झालेले आहेत टेम्परवारी ते टिकते काही सांगता येत नाही. मग आता असे संतांचे दोन प्रकार, युक्त योगी, युजान योगी. किती प्रकार, दोन. कुणाचे, संतांचे. एक युक्त योगी आणि एक युजान योगी. म्हणजे काय, आता कुणाला युक्त योगी म्हणायचं, कुणाला युजान योगी म्हणायचं. तर महाराज सांगत आहेत, महाराज वारकरी झाला म्हणजे सेवक, याचं नाव काय, युजान योगी. कारण जो सेवाभाव आहे ज्याच्याकडं, जो सेवा करत असतो, महाराज वारकरी झालाय आणि सेवा पण करायलाय, त्याला युजान योगी असं म्हणायचं. म्हणून सेवाभाव खूप महत्वाचा सांगितलं वारकरी संप्रदायामध्ये. आपल्याकडं सेवा असणं खूप महत्वाची. सेवा ही सगळ्यांना भेटते आणि सगळे उत्सुक असतात सेवेकरता, अशातला प्रकार नाही. म्हणून महाराज म्हणले, जे सेवा करतो त्याला मेळावा भेटतच असतो, त्याला युजान योगी असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज महाविष्णू होते, तेव्हा देव होते. ज्ञानेश्वर महाराज झाले तेव्हा वारकरी झाले. याचे नाव युक्त योगी, कारण ते मुळात अवतारी पुरुष आहेत. तिथं काही त्यांना प्रयत्न करून प्राप्त करून घ्यावं लागलं नाही पद, ते अवतारी आहेत. आहे की नाही. तसं आपल्याला हे पद काय करावं लागतंय, आपल्यानुसार. म्हणजे कसं, आता बघा, जर तुम्ही प्रयत्न केला, वारकरी झालात तुम्ही जर सेवा केली प्रयत्नपूर्वक, तरच तुम्ही युजान योगी होता. तुम्ही जर सेवाच केली नाही, पंढरीला जा, नुसतं वारकरी, नुसत्या माळा गळ्यात घातलात, बघी पांढरे वस्त्र धारण केलेले, कपाळाला गंध आहे, ऐका नाही, आणि मी वारकरी कधीच पंढरपूरला जात नाही, मग त्याला वारकरी कोणी म्हणेल का. अरे पंढरपूरला जावं लागेल ना तुला, तिथे त्याची सेवा करावं लागेल. जाणं म्हणजे सेवा भाव आहे, वाऱ्या करणं म्हणजे सेवा भाव आहे. ऐका नाही, कारकर्ती आणि आषाढीला जाणं म्हणजे सेवा भाव आहे. गुरुवर्य मारुतराव महाराजांचा एक नियमच होता, ज्यांनी माळ घातली ना त्यांचं म्हणणं असं होतं. कोणाचं, मारुतराव महाराजांचं. ज्यांनी गळ्यात माळ घातली ना त्यांनी मग तिथं कुठं जायचं, इथं राहायचंच नाही, त्यांना पंढरीला जावं लागते. त्याच्या गळ्यात माळ आहे ना तरच त्या माळेला शोभा आहे, नाहीतर नाही. मग तुझं दर्शन हो अथवा न हो, नुसतं चंद्रभागेचं दर्शन घडलं तरी बस झालं, नव्या नुसतं पंढरपूर मध्ये असलं तरी बस झालं, असं मारुतराव महाराज म्हणायचे बरं का. असं म्हणून महाराज म्हणतात, जीव वारकरी होतो म्हणजे वर जातो का गुंजानत.
गुंजाने योगी बघा ना, ह्यांची परंपरा कशी आहे. मारोतराव महाराजांचे गुरु मोतीराम महाराज आणि मोतीराम महाराजांचे गुरु ठाकूरबुवा. म्हणजे ठाकूरबुवाचीच काय ही परंपरा. मूळचे कोण? ठाकूरबुवा. आणि त्यांचे गुरु कोण? मोतीराम महाराज. आणि मोतीराम महाराज त्यांचे शिष्य कोण? मोतीराम महाराज. आणि मोतीराम महाराजांचे शिष्य कोण? मारोतराव महाराज. ही अशी काय आहे परंपरा. ठाकूरबुवा ह्यांचा काही कमी, त्यांचा घोडा ठाकूरबुवा जेव्हा एकादशी असायची ना, तर बघा काय नियम, कसा कसा म्हणजे किती त्यांची अंगी कसा ते गुण उतरत असतो. जेव्हा सगळेजण जे भाविक भक्त महाराजांना विचारायला यायचे, महाराज 2 एकादशी आल्यात, आजची एक उद्याची कोणची एकादशी धरायची? तर ते म्हणायचे त्या घोड्याच्या पुढे हराळी टाका. त्या जर घोड्यानं हराळी खाल्ली त्या दिवशी, तर आजची एकादशी नाही रे, आपली उद्याची आहे. म्हणजे ही परीक्षण करायचं त्यांचा घोडा. त्यांचा घोड्यामध्ये एवढी शक्ती, तर त्यांच्यामध्ये कमी शक्ती असेल का? असे असणारे कोण होते? हे संत ठाकूरबुवा. त्यांचे शिष्य तसेच मोतीराम महाराज, तसेच मग मारोतराम महाराज, त्यांची परंपरा असो. म्हणून महाराज इथं सांगायला लागले, जीव वारकरी होतो म्हणजे वर जातो का गुंजान योगी, आणि ईश्वर वारकरी होतो म्हणजे वरून खाली येतो युक्त योगी. ईश्वर वारकरी होतो, वरून खाली आला. जीव वारकरी होतो, खालून वरी गेला. प्रयत्न केलेत ना हो, प्रयत्न केलं म्हणून युजान योगी बनला. आणि ईश्वर वारकरी होतो म्हणजे वरून खाली आला, युक्त योगी. युक्त योग्याला कोणी सांगावे? एक असंच आठवलं तर बघा ना, नियमाचे किती पक्के होते हे महान संत. कोणी असू द्या, तुम्ही कुणाचंही उदाहरण घ्या, त्यांचा नियम म्हणजे नियम असायचा. आपण वाटतं जाऊ द्या, जरासं काही झालं जाऊ द्या, आपण आज नाही उद्या जाऊ, आपण नियमाला काय करत नाहीत, महत्व देत नाहीत. पण ह्या साधू संतांना नियमाला किती महत्व दिले. आता हे ठाकूरबुवा होते. आणि एकदा काय झालं म्हणले, तुम्ही दैठण्याला कधी गेला असताना तर तुम्हाला माहित असेल, तिथे मोठीच्या मोठी काय आहे, एक नदी आहे, गंगा नदी आहे का नाही, मोठीच्या मोठी आहे. आणि त्याच्या पलीकडे एक गाव आहे आणि अलीकडे दैठणं आहे. मग ठाकूरबुवाचा नियम होता, त्या दिवशी काय कीर्तन ठेवलेलं होतं ठाकूरबुवाचं, आणि कीर्तन रात्रीचं होतं 8 ते 10. आता कीर्तनाला जायची, पण कीर्तनाला जाण्याच्या अगोदर भयानक वारं सुटलंय, पाऊस खालची, इतका पाऊस की म्हणले नदीला काय झालंय, पूर आलाय. आणि कीर्तन तर ठेवलेलं आहे, आणि नियमाची तर पक्की हे लोक. आता सगळ्यांना वाटलं आज काही ठाकूरबुवा येत नाहीत, कारण का पाऊस उघडायचं नावच घेत नाही, मग कीर्तन तर रद्द होण्याची शक्यता आहे. आता जाऊ द्या म्हणले, नाही तर नाही, आपण भजन करू जेवढे जमलेत तेवढे. पण बघा करेक्ट 8 वाजता ठाकूरबुवा तिथे जाऊन पोहोचले. सगळ्यांना आश्चर्य केलं, महाराज तुम्ही कसं काय आले? अहो तुम्हाला येण्याला काही नव्हतंच साधन, तुम्ही आलेच कसं काय? ते म्हणले एकदा नियम घेतलाय ना, ऐका एकदा नियम घेतलाय ना, एकदा तुम्हाला शब्द दिलाय ना, मग बोलिलेला शब्द काय करायचा नाही, वचन न मोडी बोलिलेले. जे सांगितलंय, जे पक्क केलंय ते आम्ही मोडत नसतो म्हणले. कसे आले, कसे आले, कसे आले म्हणले, काही नाही म्हणले, जे आहे बघा ना, जे आपण नुसतं दृष्टांत ऐकतो, पण ते दृष्टांत काही तर खरे आहेत बरं का. आपण नुसतं ऐकतो, त्यांना काय केलं म्हणले, काही नाही म्हणले, मी ही घोंगडी खाली आथरली आणि आलो म्हणले. म्हणजे तरुण आले सहज त्या घोंगडीवर बसून. हे चमत्कार आहेत अशी, अशी एवढी त्यांच्यामध्ये काय होती शक्ती, एवढी त्यांच्यामध्ये ताकद होती. असे असणारे संत. बरं असं नाही प्रत्येकामध्ये ही संत पद काही साधं सुद्धा नाही बरं का. दिसायला दिसतात माणसासारखे, पण संत नव्हती माणसासारखे. दिसायला दिसतात पण ते माणसासारखे नसतात, हे वर्म कळावं लागत असते. म्हणून महाराज सांगतात, जीव वारकरी होतो कशानं? प्रयत्नानं. गुंजन योगी म्हणून त्याला म्हटलेलं आहे. आणि ईश्वर वारकरी होतो म्हणजे वरून खाली येतो युक्त योगी. आहेच ना तो, ईश्वर आहे ना तो. त्यानं वारकऱ्याचं काय केलंय, सोंग घेतले, तो वरून खाली आला ना. ते अगोदर आहेच त्या अवस्थेला, पण हे प्रयत्न करून तिथपर्यंत गेलाय, म्हणून महत्व येते. युक्त योगाला कोणी सांगावे, शिकवावे लागत नाही. जे युक्त योगी आहेत त्यांना सांगायची शिकवायची गरज नाही, ते आहेतच मुळात. पण गुंज योग्यांना शिकवावं लागते, तिथपर्यंत जायचंय ना, तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांना शिकवावं लागत असते. आणि म्हणून हे गुरु जे आहेत ना, जी गुरु परंपरा आली ना, ह्याच्यासाठीच आलेली आहे. कारण का गुरु शिवाय कुणीही शिकू शकत नाही साधकाला.
आपल्या शिष्याला गुरु शिकवतो आणि तिथपर्यंत काय करत असतो, युक्त योगीपर्यंत नेत असतो, शिकवूनच नेतो असतो. म्हणून तर किती व शिकवाल मज वेळोवेळा. म्हणून महाराज ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे सर्व संत योगी होते. नाही नाही, हे सगळे संत युक्त योगी होते. म्हणजे बघा, अवतारी पुरुष होते नाही. हे कोण काय होते, अवतारी पुरुष होते. कोण? तुकोबराय, ज्ञानोबराय. म्हणून त्यांना युक्त योगी म्हणायचं. काहींना तुकाराम महाराज प्रथम संसार करीत होते आणि नंतर वारकरी झाले असे वाटत असेल तर त्यांना तू युजान योगी म्हण. परंतु आम्ही तर त्यांना युक्त योगीच म्हण. तुला वाटत असेल तर तू म्हण, आम्हाला काही घेणं नाही, पण आम्हाला माहिती ते युक्त योगी आहेत. कारण नामयाचा अवतार सखा, नामयाचा अवतार म्हणजे तुकोबराय. म्हणून तर मग ते अवतारी आहेत, म्हणून ते युक्त योगी. आम्हाला माहिती, तुला माहित नाही, तू गुंजन योगी समज, आम्हाला काय करायचं. आम्हाला माहिती, आम्ही सांगितलं तुला, पटलं तर घे, नसतं नाही पटलं तर मग बघ तुझा विचार करून. निर्भीड बोध असतो, है का नाही. अशा रीतीनं युक्त योगी कशाला म्हणायचं आणि युजान योगी कशाला म्हणायचं, याचं निरूपण इथं करून काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. पुढचं चिंतनामध्ये सांगतात, मनुष्याने संस्काराकडे नजर द्यावी लागते बरं का. संस्कार जर कल्पित झाले तर त्याचं काम झालं. संस्कार जर सत्य असतील त्याचं काम झाले नाही. मग बघा, संस्कार आपल्याला अनादिकालाचे संस्कार कशाचे आहेत, मी देह आहे, ऐक नाही. बर, मी देव आहे हे संस्कार पडलेत का? हा, आत्ता या जन्मात गुरु केले तेव्हापासून. कोणते संस्कार? मी देव आहे. मग आता जास्त संस्कार, मी देह आहे का देव आहे? देह आहे. देह आहे, मी देह आहे. जेव्हापासून जन्माला आलं तेव्हापासून मी देहाचे संस्कार. कोणत्या संस्काराचे पारड भरायले जास्त? मी देह आहे या संस्काराचे. म्हणजे जसे संस्कार तसाच गुण. म्हणून काय करायचे, संस्कार, आता हे संस्कार ह्या संस्काराने मोडत असतात. कोणते संस्कार? कोणत्या संस्कारानं? मी देव आहे, अहम ब्रह्मास्मी, निरंतर जपा. जे इकडले संस्कार आहेत, अहम देहास्मी, ते संस्कार त्याच्यानं जळून भस्मसात व्हायला लागलेत. म्हणून दिवस आणि रात्र म्हणावं लागतंय, चिंतन करावं लागतंय. चिंतन करून 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 अवस्था प्राप्त उगीच होत नसते. एकदमच लोखंड वागते का नाही, त्याला तपवावं लागतंय. तपून तपून मग ते वाकत असते. तसंच आहे, मंथन बी करायचं असेल तर एकदमच, एकदा रवी हलवली, जाऊ द्या. मिक्सरच्या भांड्यात एकदा मिक्सरचं भांडं फिरवल्याने सुद्धा लोणीवर येत नाही. सारखं त्याला काय करावं लागते, फिरवावं लागते. तसं म्हणले, अरे तुला सारखं म्हणावं लागेल ना, अहम ब्रह्मास्मी, ते बी कसं, तेलाच्या धारी सारखं अखंडात्मक काय करावं लागेल, वृत्ती तशी ठेवावं लागेल, तर तुझं काम होईल. तर तुझे संस्कार इकडचे मोडते. पूर्ण संस्कार मोडलं की झालं. म्हणून तर चांगदेव महाराजांना जास्त उशीर का नाही लागला, कोरेकर करीत होते. अंतकरण कसं होतं, कोरेकर करीत होतं, त्याच्यावर काहीच टिपलेलं नव्हतं. असे ते योगी होते. तुम्ही आम्ही, आपले अंतकरण काय झाले, बरबटलंय की हो. कशानं? त्या इकडल्या संस्कारानं. आता मग त्याला स्वच्छ करावं लागेल, त्याच्यासाठी मल विक्षेप घालावा लागेल का नाही, तेव्हा अंतकरण शुद्ध बनणार आहे. आणि मग म्हणले बघा, मग काही उशीर लागणार नाही. मग ज्ञान ग्रहण करायला काय होणार नाही, उशीर लागणार नाही. म्हणून महाराज सांगत आहेत की संस्कार जर कल्पित झाले तर त्याचं काम झालं, पण संस्कार जर सत्य असतील त्याचं काम झाले नाही. जसं पहा, दृष्टांत दिलाय. एखाद्याने आपला मुलगा श्रीमंताला दत्तक दिला, तर मग त्याची गरिबी राहत नाही. दत्तक दिला होता, गरिबी आहे का नाही? आता गरिबीचे संस्कारही राहत नाहीत का? कारण तो दत्तक गेलाय ना. आता लहानपणापासून त्याला माहितच नाही. एखादा गरीब मनुष्य श्रीमंत झाला, गरिबी राहणार नाही, पण गरिबीचे संस्कार राहतात का? राहत नाहीत. राहतात ना. अहो, आमचं पहिलं असं होतं म्हणतात का नाही लोक, आम्ही इतके असे दिवस काढले, एवढी मेहनत केली आणि आता एवढं कमवलं, असं सांगतात का नाही? सांगतात. संस्कार आहेत म्हणून सांगतात. तसं ब्रह्मज्ञान झालं तरी देह इंद्रिय प्रपंचाचे संस्कार राहतात का, म्हणून तिकडे नजर द्यावी. झालंय ब्रह्मज्ञान, एखादा तू श्रीमंत झालास, बरोबर आहे, पण देह इंद्रिय प्रपंचाचे संस्कार राहिलेत ना अंतकरणामध्ये. म्हणून बाबा जास्त लक्ष इकडे दे बरं, कारण हे संस्कार लय भयानक आहेत. एखाद्या वेळेस एवढा जळभरीत राजा होता, ऐक नाही, आता तो काही कमी वैराग्यशाली होता का?
विरक्त होता, सगळं घरदार सोडून कुठं आला होता? तपश्चर्या करायची होती. अंतगती जी आहे, अंतमती माझी काय झाली पाहिजे? चांगली झाली पाहिजे. त्याच्यासाठी त्याला प्रयत्न केला होता. पण काय झालं परिणाम? नाही त्याच्यावर प्रेम केलं आणि ते प्रेमच काय झालं म्हणले आडवं आलं. आणि म्हणून 3 जन्म घ्यावे लागले. म्हणून सावध राहावं लागतंय. म्हणून काय करावं लागते? सावध राहावं लागते. अशा विचार ज्याचा त्याने करावा, इतरांना कळणार नाही, दिसणार नाही, याचा विचार श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये शंकरानंदगिरींनी केला आहे. कसा केला आहे बघा. संस्कार बाधित झाले तर तो जीवनमुक्त, आणि संस्कार संपूर्ण पुसून गेले तर विदेहमुक्त. काय काय सांगत आहेत? संस्कार आहेत का? असू द्या, बाधित म्हणा, जीवनमुक्त अवस्था. सत्य म्हणलं की काय जीवनमुक्त नाही, जीवदशा. सत्य म्हणलं की अजून जीवच रे बाबा म्हणले. म्हणून सत्य म्हणू नकोस, काही म्हणायचे, बाधित मन पुसून टाक. ऐक नाही, पुसल्या जात नाहीत, काय करावं? नाही पुसल्या जात नाही तर नाही, बाधित खोटं म्हण त्याला खरं म्हणू नकोस. तरच तुझी अवस्था, तुझी कळा बदलणार आहे. नाहीतर म्हणले आहे ती स्थिती. मग काही किती सकाळी उठा, 5ला मुहूर्तात उठा, ऐका नाही, अजून लवकर 4ला उठा, काय करायचे करा. आणि हे संस्कारच पुसणं झालेत. करायचंय अट्टहास कशासाठी? संस्कार पुसण्यासाठी. बरं जाऊ द्या, पुसायचं नाही तर बाधित तर करा. नाही आहेत दिसायले धडधड, पण खोटे तर समजा. ह्याला महत्व आहे. तो जीवनमुक्त अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतो. कुणीही पोहोचतय का? ज्ञान तर सगळ्यांना झाले. आपण म्हणत का मी ब्रह्म आहे, हा सजाती प्रवाह सांगतो ना. आत्ता आपल्याला माहिती, सजाती प्रवाह, विजाती प्रवाह, ऐकाय सगळं पाठीत प्रक्रिया, त्रिपुट्या, सगळं. कर्तृभक्ताचा अहंकार कसा यायचा नाही, कर्तृभक्त कोणी, सगळं माहिती. कारण पंचीकरण झाले, पंचीकरणाचं ज्ञान घेतले आपण. पण विचार करा, ऐका नाही, ज्ञान आहे, ऐका नाही, ज्ञान करून घेतलंय, नुसतंच ठुलंय, पण त्याला उघडलंच नाही. झिजावं लागतंय, चंदनासारखं झिजावं लागत असतंय. म्हणजे संस्कार बाधित करावे लागतात. बरोबर आहे. कशासाठी ज्ञान करून घेतलंय? मग जे ज्ञान आहे ना, ते ठसावं लागेल ना अंतकरणामध्ये. ब्रह्मज्ञान अंगामध्ये, रोमारोमामध्ये ठसलं तरच अनुभवाला येणार आहे. अंगी मुराला छंद ठसावं लागेल, तेव्हा हे संस्कार बाधित होतील मागचे. जर ठसलंच नसेल तर संस्कार बाधित कसे होतील? मग त्या संस्कारा रूप अनुकरण चाललंय. ज्ञान नुसतं मुखात आहे, कंठात आहे, त्याचं अनुकरण नाही. मग अशी बडबड किती बी केली तर उपयोग काय? म्हणून महाराज म्हणतात, असं नाही, त्याला काय करावं लागेल? अनुभवाला उतरावं लागेल. म्हणून संस्कार बाधित करण्याकरता ह्याचा अनुभव घ्यावा लागेल. संस्कार संपूर्ण पुसून गेले तर विदेच मुक्त. मग तर इकडे पाहतच नाही हो. पण आता सध्या जीवनमुक्तीमध्ये दिसायला तर सगळं सुख दुःख पण व्हायले तर होऊ द्या, फक्त तुम्हाला बाधित आहे एवढं म्हणायचे, दुसरं काहीच करायचं नाही. दिसायला दिसू द्या, त्याला फक्त खोटं म्हणायचे. आणि हे सगळं पुसून टाकलं तर म्हणले विदेहमुक्त. हे काय आहे? विदेहमुक्त. असा विचार ज्याच्या त्याने करावा, इतरांना कळणार नाही. ज्याच्या त्यानंच करावं लागते. गुरु दाविली या वाटा, येऊनी तीर्थ जटा, धोनी मरकटा बुद्धीचा. गुरु महाराज काय करत? रस्ता दाखवतात की बाबा हे तीर्थ आहे. कोणतं? येऊन या तीर्थ जटा. विवेक रूपी काय आहे? तीर्थ आहे. तिथं यावं लागेल तुला, तिथं आंघोळ करावं लागेल. मग तुझ्या बुद्धीचा मरकट जे आहे ते धुतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू काय कर? विवेक रूपी तीर्थामध्ये स्नान करत जा. म्हणजे बुद्धीचा मळ काय होणार नाही? चिटकून राहणार नाही. का बरं? स्नान केलंय ना. कुठं? विवेक रूपी तीर्थामध्ये. म्हणून ते सांगायलेत मार्ग, त्यानुसार वागलं पाहिजे. असा विचार ज्याच्या त्याने करावा, इतरांना कळणार नाही, दिसणार नाही. याचा विचार श्रीमद भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये शंकरानंदगिरींनी केला. आता कसा केलाय बघा. श्री शंकरानंदगिरी हे विद्यारण्य स्वामींचे गुरु. ते नंदीचा अवतार आहेत बरं का. श्री शंकरानंदगिरी हे नंदीचा अवतार आहेत. आणि म्हणून त्यांना शंकरानंदगिरी म्हटलेलं आहे. आणि विद्यारण्य स्वामींचे ते गुरु आहेत.
नंदीचा अवतार शंकरानंदगिरी विद्यारण्य स्वामींचे गुरु. म्हणून शंकराचार्यांचे सर्व भाष्यावर त्यांनी आनंदगिरी नामक टीका आहे. श्री विद्यारण्य स्वामी भामतीकार, विवरणकार, पंचपादिकार ही सर्व मंडळी आचार्यांचे नंतर पूज्य समजली जातात. विद्यारण्य स्वामी, भामतीकार, विवरणकार आणि पंचपादिकार त्यांचे ग्रंथ आभासवाद, अवच्छेदवाद, त्यांचे ग्रंथ आभासवाद, अवच्छेदवाद, बिंब प्रतिबिंबवाद यांनी युक्त आहेत. आणि आपल्या वेदांत शास्त्रात हे परमपूज्य महात्मे आहेत बरं का. या सर्वांना सगुण साक्षात्कार झालेला आहेच. साक्षात्कारीच आहेत हे सगळे. यांनी वेदात सर्वज्ञता मिळविली हे लक्षात ठेवावं लागतं. हे सर्व अवतारीच पुरुष आहेत बरं का, साधे सुधे नाहीत. कुणाची विटंबना आपल्या मुखानं करायची नाही. सगळे अवतारी पुरुष आहेत. पण त्या त्या परिस्थितीनुसार त्यांनी ते प्रतिपादन केलेलं असते बरं. तसंच अप्पय्या दीक्षित, मधुसूदन सरस्वती हेही सर्व सगुण साक्षात्कारी असून अवतारीच आहेत. पंचदशी या ग्रंथावर 10,000 प्राकृत ओव्या लिहिलेल्या आहेत. ते महात्मे सोनपेठ येथे योगानंद या नावाने प्रसिद्ध झालेत. त्यांची समाधी सोनपेठलाच व बार्शी जवळ सोनारी गावात आहे. त्यांचे शिष्य माझे प्रथमचे श्री गुरु आहेत असं रंगनाथ महाराज सांगायले बरं का. त्यांचं नाव गंगाराम महाराज असे होते. ते जातीने रंगारी होते, पण संस्कार शास्त्रीय पंडितांचे, म्हणून त्यांना कोणी रंगारी म्हणत नव्हतं. आमचे गुरुजींना 3 गुरु होते ते असे. आता हे दूत महाराज सांगायलेत बरं का. आमचे गुरुजी रंगनाथ महाराज, त्यांना गुरु 3. आपण म्हणतो ना एकच गुरु केला पाहिजे, एकापासून तसं काही नसतं. ज्ञान आहे ना, ते ज्ञान एकच आहे. कोणाच्या का मुखानं ऐका, पण ज्ञान आहे ना ते शेवटी. ते काय आहे? ज्ञान आहे. म्हणून आमच्या गुरूंना 3 गुरु केलेत. 3 गुरु होते म्हणजे कोणते? गंगाराम महाराज रंगारी सोनपेठ, शंकरानंद स्वामी शेळगावकर आणि विनायक महाराज साखरे दादा आळंदी. हे 3 गुरु होते. कोणाचे? रंगनाथ महाराजांचे. तिच्याकडे जाऊन ह्यांना काय केले? अध्यापन केलेलं आहे. त्याच्यामध्ये विनायक महाराज साखरे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. त्यांची काही कमी ख्याती नव्हती. अहो, त्यांनी सहज प्रतिपादन केलं समाधीचं सुख. पुन्हा विनायक महाराज साखरे काय ख्याती आहे बघा. त्याला आपण दादा महाराज साखरे म्हणतो. हे साखरे परिवार. आता विनायक महाराज साखरे जे होते, दादा महाराज, त्यांनी काय केलं तर म्हणले, समाधीचा कीर्तनामध्ये विषय आला होता आणि त्या समाधीची पूर्ण अवस्था काय केली कीर्तनामध्ये सांगितली. ते सकाळी फिरायला जायचे बरं का. त्यांचा नियम असायचा, सकाळी काय करायचं? फिरायला जायचं. काही शिष्य सोबत यायची. तेव्हा एका शिष्याने विचारलं, महाराज अहो तुम्ही रात्री काय केलं? म्हणजे कीर्तनामध्ये समाधीचं सुख सांगितलं, बरोबर आहे, पण ते समाधी कशी घ्यायची हो? हे की नाही? काही लक्षातच नाही आलं नेमकं कसं काय करायचं असतंय, काय करायचं हे काही आम्हाला कळालंच नाही. तेव्हा विनायक महाराज साखरे म्हणले, ठीक आहे सांगतो. गेले एका झाडाखाली बसले म्हणले आणि समाधी कशी घ्यायची ते सांगू लागली शिष्याला. आणि जसं सांगितलं तशीच समाधी घेतली. काय ख्याती आहे बघा. सांगितलं आणि तिथंच त्यांनी समाधी घेतली. हे असे महान संत. अशा रीतीने हे विनायक महाराज साखरे, त्यांची परंपरा. आता त्यांचे ते किसन महाराज साखरे आताच हे झालेले आपण आपल्या सगळ्यांनाच माहिती. आणि आता त्याच्या पाठीमाग चिदंबर महाराज आहेत. असे बरेच काय तर असो. म्हणून ह्यांचे गुरु कुणाचे? रंगनाथ महाराजांचे गुरु. कोण सांगितले? हे 3 जण. गंगाराम महाराज रंगारी सोनपेठ आणि शंकरानंद स्वामी शेळगावकर आणि विनायक महाराज साखरे. असे 3घांना शरण गेलेले आहेत. तर 3 त्यांचे गुरु आहेत. 3घापासून यांनी ज्ञान घेतलेलं आहे आणि आपल्या जीवनाचं काय केलेलं आहे? सार्थक करून घेतलेलं आहे. तसं तुम्ही आम्ही सुद्धा काय करायचं आहे? ज्ञानाला महत्व द्यायचं आहे. ज्ञान घ्यायचे. कोण आहे समोर हे न बघता त्याच्या ज्ञानाला महत्व द्यायचं आहे. त्याला न महत्व देता, महत्व कशाला दिलं पाहिजे? आपण ज्ञानाला महत्व दिलं पाहिजे. आणि ते ज्ञानानं काय होणार आहे? तर आपण ह्या भवसागरातून तोडून जाणार आहोत. मोक्ष प्राप्त आपल्याला होणार आहे. जी आपल्याला इच्छा आहे काय अंतःकरणामध्ये, ती इच्छा जी आपली आहे ती काय होणार आहे? पूर्णत्वाला प्राप्त होणार आहे. पण काय करावं लागेल आपल्याला? उपाधी न बघता ज्ञानाला महत्व दिलं तरच अवस्था ही प्राप्त होणार आहे. अन्यथा
नाही राहिलेला विषय. उद्या अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बाबासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी बोलत ओम नमः शिवाय. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च क्षोत्रे जिह्वे न च घ्राणनेत्र न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवहं शिवं न च प्राणसंज्ञो न वे पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवहं शिवं न मे द्वेषरागो न मे लोभमोह मदो नेव मे नेव मात्सर्यभाव काय ते पुढं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नेव मे नेव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूपः शिवहं शिवं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थो न वेदो न यज्ञ भोजनं नैव भोजनमुक्ता चिदानन्दरूपः शिवहं शिवं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रो न गुरुणैव शिष्य चिदानन्दरूपः शिवहं शिवम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्ति सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवहं शिवं चिदानन्दरूपः शिवहं शिवं चिदानन्दरूपः शिवहं शिवं. कुंडलिकावरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय.